राम बंधू लोणचे, आता प्रत्येक जण जिंकेल। ठाण्यात शिवसेनेचे 4 उमेदवार बिनविरोध, विरोधी उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने शिवसेना उमेदवारांचा मार्ग मोकळा। विरोधी पक्षातील उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखल्याचा राहुल नार्वेकरांचा गंभीर आरोप। संबंधित प्रकरणाची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल, निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही मागितल्याची माहिती। राहुल नार्वेकरांचा विषय अत्यंत गंभीर, ते मला काय उत्तर देणार? शिवसेनेतूनच त्यांचा प्रवास सुरू झालाय। संजय राऊतांची नार्वेकरांवर पुन्हा एकदा जोरदार टीका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घराबाहेरील कारमध्ये आरो अधिकारी संबंधित आरो मार्फत धमक्या आणि दबाव टाकून अर्ज मागे घ्यायला लावला। संजय राऊतांचा गंभीर आरोप। आजपर्यंत एवढे उमेदवार बिनविरोध आले नव्हते। निवडणूक अधिकारी काय करतायत? तर निवडणूक आयुक्त वाघमारेंनी नावाला जगावं। राऊतांचा हल्लाबोल करत जोरदार टोला। पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार घेणार पत्रकार परिषद। भाजपची यापूर्वी सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवडमधील विकास कामांच्या मुद्द्यावर काय बोलणार याकडे लक्ष। महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस। बंडखोरांची समजूत काढण्याचा राजकीय पक्षांपुढे आव्हान। मुंबईत शिवसेनेच्या 35 पदाधिकाऱ्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याची सूत्रांची माहिती। नाराज अपक्ष बंडखोर उमेदवारांची समजूत काढण्याचा पक्षातील वरिष्ठ नेत्यांचा प्रयत्न। नागपुरात उमेदवारी अर्ज माघारीवरून नाट्यमय घडामोडी। अर्ज मागे घेऊ नये यासाठी भाजप उमेदवाराच्या समर्थकांनीच त्यांना कोंडलं घरात। शिवसेना भवनमध्ये आदित्य ठाकरे करणार उमेदवारांना मार्गदर्शन। दुपारी होणाऱ्या बैठकीला अमित ठाकरेंसह मनसे उमेदवारही राहणार उपस्थित। येत्या 1 फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार। सिगारेटवर उत्पादन शुल्क स्वतंत्रपणे लावण्यात येणार असल्याने किमती वाढणार। भारतीय रेल्वेच्या यूटीएस ॲपमधून आता ट्रेन पास बुकिंग बंद। प्रवाशांनी पास बुकिंगसाठी यापुढे रेल वन ॲपवर वापरण्याचं आवाहन। नमस्कार, मी प्रियंका लाठी। आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर येते। ठाणे पालिकेमध्ये शिवसेनेने खातं उघडलंय। ठाण्यामध्ये शिवसेनेचे 4 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेत। प्रभाग 18 ब मधून जयश्री फाटक, प्रभाग 18 क मधून सुखदा मोरे, प्रभाग नंबर 17 अ मधून एकता एकनाथ भोईर आणि प्रभाग क्रमांक 18 ड मधून राम रेपाळे हे शिवसेनेचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेत। जयश्री फाटक या शिवसेना नेते रवींद्र फाटकांच्या पत्नी आहेत। 4 उमेदवार निवडून आल्यानं प्रतिस्पर्धी उमेदवारांना मोठा धक्का बसलाय। तर 4 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत। ठाण्यामध्ये शिवसेनेने आपलं खातं उघडलंय। एकता भोईर, जयश्री फाटक, सुखदा मोरे आणि राम रेपाळे या 4 उमेदवारांनी बिनविरोध आपला विजय मिळवलेला आहे। ठाण्यामध्ये शिवसेनेकडून त्यांचं खातं उघडण्यात आलंय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, ठाण्यामध्ये शिवसेनेकडून 4 उमेदवार हे बिनविरोध विजयी झाले, त्यामुळे आता विरोधकांना नक्कीच चिंता लागलेली असेल। मुळात या निवडणुकीमध्ये सर्वांनी युती चर्चा जशी झाली त्याच पद्धतीनं ठाण्यामध्ये मोविया फुटली, स्वतंत्र लढतायत सगळे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती बंडखोरी जास्त होईल यावरती जास्त चर्चा होती, याकडे सगळ्यांचं लक्ष होतं। पण असं आपण म्हटलं तरी वावग ठरणार नाही की या सर्वांनी मतदारांनी सर्वांनाच गाफील ठेवलं
आणि बंडखोरी लांब राहिली, निवडणूक लांब राहिल्या, प्रचार लांब राहिला. प्रचाराच्या आधीच बिनविरोध जे उमेदवार आहेत त्यांना निवडून येण्यामध्ये त्यांनी मदत केलेली आहे किंवा तशी आता मालिका सुरू झालेली आहे. 2 दिवस झाले कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप आणि शिवसेनेचे बिनविरोध उमेदवार निवडून येत आहेत. तर आता ठाण्यामध्ये पहिल्याच फटक्यामध्ये पूर्ण पॅनल, जो 17 नंबरचा पॅनल आहे तो पूर्ण पॅनल, मग त्यामध्ये ज्या सुखदा मोरे असतील, जयश्री फाटक असतील, राम रेपाळे असतील, आणखीन दुसरा एक पॅनल आहे 18चा, तो देखील आता जी माहिती म्हणजे त्यानुसार 2 पॅनल शिवसेनेचे बिनविरोध निवडून आलेले आहेत. हे बिनविरोध निवडून आले आहेत हे जितकं महत्वाचं आहे ना, याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे कोणी माघार घेतल्यामुळे हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका ती म्हणजे काँग्रेस ठाण्यामध्ये स्वबळ लढत होतं. हा मुद्दा वेगळा आहे. काँग्रेसची विचारधारा किंवा काँग्रेसचे वरिष्ठ नेते ज्या पद्धतीने बोलतायत की शिवसेना असेल, भाजप असेल यांना कोणताही सपोर्ट करायचा नाही किंवा त्यांचे पारंपरिक विरोधक म्हणून काँग्रेसचे शिवसेना आणि भाजप आहे. पण आश्चर्य म्हणजे अनेक ठिकाणी काँग्रेसनं माघार घेतल्यामुळे शिवसेनेचा पहिलाच फटक्यामध्ये जो पॅनल आहे पूर्णच्या पूर्ण तो निवडून आलेला आहे. दुसरीकडे जर आणखीन काही ठिकाणी पाहिलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आता ठाण्यामध्ये ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरे वारंवार एकनाथ शिंदेना गद्दार किंवा वेगवेगळे शब्द जे वापरत होते, या पद्धतीनं सगळ्या ठिकाणी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असा संघर्ष तो आपल्याला दिसत होता. मग तो लोकसभेमध्ये असेल, विधानसभेमध्ये असेल, हा संघर्ष जो आहे एकनाथ शिंदेच्या ठाण्यामध्ये दिसेल आणि तो जास्त प्रमाणात दिसेल असं वाटलं होतं. पण अजून प्रचार सुरू व्हायचा आहे आणि प्रचार सुरू होण्याच्या आधीच उभाटाने जवळपास 2 ते 3 ठिकाणी माघार घेतल्यामुळे शिवसेनेचे उमेदवार जे आहेत ते बिनविरोध निवडून आलेले आहेत. नेमकं काय घडामोडी अजित आता ठाण्यामध्ये आणखी घडतायत पाहणं महत्वाचं आहे. सगळ्या गोष्टींची माहिती तुमच्याकडून घेणार आहोत. धन्यवाद माहितीसाठी. बातमी आहे कल्याण डोंबिवलीमधून. कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे आणखी 2 उमेदवार हे बिनविरोध विजयी झालेत. कल्याण डोंबिवलीमध्ये युतीचे 11 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. तर मुकुंद पेडणेकर प्रभाग क्रमांक 26 आणि महेश पाटील प्रभाग क्रमांक 27D या दोन्ही प्रभागातून बिनविरोध उमेदवारांचा विजय झालाय. या दोन्ही उमेदवारांसमोरच्या प्रतिस्पर्ध्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे या दोघांचाही विजेतेपदाचा मार्ग हा मोकळा झालाय. तर कल्याण डोंबिवलीमध्ये आणखी 2 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. विरोधातल्या 2 उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे हे 2 उमेदवार आता निवडून आलेले आहेत अशी मोठी बातमी कळते. भाजपच्या 7 जागा आता बिनविरोध आलेल्या आहेत. तर भाजपचे आणखी 2 उमेदवार बिनविरोध निवडून आलेत. मुकुंद पेडणेकर प्रभाग क्रमांक 26A आणि दुसरे उमेदवार महेश पाटील प्रभाग क्रमांक 27D हे दोन्ही उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. या दोन्ही उमेदवारांसमोरच्या प्रतिस्पर्ध्यांनी अर्ज मागे घेतल्यामुळे या दोघांचाही विजेतेपदाचा मार्ग मोकळा झालाय. तर निवडणुकीच्या आधीच 2 उमेदवार आणखी बिनविरोध निवडून आलेत. थेट जाऊयात आपले प्रतिनिधी प्रदीप भणगे यांच्याकडे. प्रदीप, कल्याणमधून आणखी 2 भाजपचे जे उमेदवार आहेत ते बिनविरोध निवडून आल्याचं कळतंय, काय अधिकची माहिती? आपण जर बघितलं तर मुकुंद पेडणेकर आणि महेश पाटील हे 2 जण आहेत हे बिनविरोध निवडून आलेले. विशेष म्हणजे मनसेचे जे शहर प्रमुख आहेत शहराध्यक्ष मनोज घरत यांनी जे आहे ते पाठीव घेतल्यामुळे महेश पाटील हे जिंकून आलेले आहेत. याबाबत जे महेश पाटील यांनी न्यूज 18 लोकमतकडे आत्ताच माहिती दिली. मी आणि मनोज लहानपणीचे मित्र आहोत. आमचे मैत्रीपूर्व संबंध पहिल्यापासून आहेत. इकडे कुठलंही दूषित वातावरण होऊ नये आणि मैत्री जपावी याकरता मनोजनी जे आहे ते उमेदवारी पाठी घेतली आणि महेश पाटील यांचा विजय झाला आहे असं महेश पाटील यांनी न्यूज 18 लोकमतला जस्ट सांगितलेलं आहे. बरं, म्हणजे मैत्रीपूर्ण ही लढत झालेली आहे असं एकंदरीत म्हणता येईल. तर कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 2 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. भाजपचे आता एकूण 7 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेत. कल्याण डोंबिवलीमधून मुकुंद पेडणेकर हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. त्याचे काही विजयाचे दृश्य आपण बघतोय. भाजपचे महेश पाटील देखील बिनविरोध निवडून आलेले आहेत. आधी देखील भाजपचे 5 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले होते. आता त्यामध्ये आणखी 2 जणांची भर पडलेली आहे. त्यामुळे आता भाजपचे एकूण 7 उमेदवार हे बिनविरोध निवडून आलेले आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे
या दोघांनाही आता बिनविरोध निवडून येण्याचा हा काही संधी ही मिळालेली आहे, कारण त्यांचे जे प्रतिस्पर्धी होते त्यांनी अर्ज मागे घेतला. आज अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे आणि 3 वाजेपर्यंत वेळ आहे अर्ज मागे घेण्यासाठी. त्यामुळे तिथल्या प्रतिस्पर्ध्यांनी अर्ज मागे घेतला आणि या दोघांना बिनविरोध निवडून येता आलं. आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परीक्षा सरनाईक या बिनविरोध विजयी झाल्यात. ही मोठी बातमी आपण बघतोय. प्रताप सरनाईक यांच्या पत्नी परीक्षा सरनाईक या बिनविरोध विजयी झालेल्या आहेत. आत्ताच आपण कल्याण डोंबिवलीची बातमी बघितली, तिथे देखील 2 उमेदवार हे बिनविरोध विजयी झालेले होते. आता ठाण्यातून प्रताप सरनाईकांच्या पत्नी या बिनविरोध विजयी झालेल्या आहेत. प्रतिस्पर्ध्याने माघार घेतली असेल किंवा अर्ज बाद झाला असेल, या सगळ्यांचे अपडेट्स आपण घेणार आहोत. पण आत्ताची मोठी बातमी आपण बघतोय, शिवसेनेच्या परीक्षा सरनाईक ज्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी आहेत त्या बिनविरोध विजयी झालेल्या आहेत, अशी मोठी बातमी आपण बघतोय. निवडणुकीच्या आधीच बिनविरोध विजयी होण्याचा जो सिलसिला आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय. बऱ्याच ठिकाणी उमेदवार हे बिनविरोध विजयी झालेले आहेत. आपण थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे. अजित, मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पत्नी देखील बिनविरोध विजयी झाल्याचं कळतंय. आता जी माहिती